मराठी भाषेतून आणि सोप्या भाषेतून लोकरीचं विणकाम शिकण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्कीच विचारा. धन्यवाद. लोकरीच्या विणकामामध्ये साखळ्या कशा विणायच्या ते आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ते पाहण्यासाठी ही असं लोकरीचं छोटं टोक आपल्या हातात घ्यायचं. मी तुम्हाला सांगितलेलीच आहे सरगाठ किंवा स्लिप नॉट कशी करायची ती मी पुन्हा एकदा दाखवते. हे छोटं टोक तळ हातात घ्यायचं. एक वेढा बोटाभोवती द्यायचा असा आपल्या पहिल्या बोटाभोवती. त्याच्यानंतर दुसरा वेढा द्यायचा. पहिला वेढा मागचा वेढा पुढे घ्यायचा. त्याच्यानंतर हा समोरचा वेढा पुन्हा असा त्याच्यासमोर घ्यायचा आणि ही झाली स्लिप नॉट. ही झाली स्लिप नॉट. आता याच्यामध्ये हे मी थोडं लहान साईजचं हुक घेतलेलं आहे ते याच्यात घालायचं आणि ही जी मोठं टोक आहे लोकरीचं ते असं आपल्या बोटाभोवती गुंडाळून घ्यायचं आणि हे छोटं टोक इकडच्या साईडला घ्यायचं आणि ह्या हुकावर हे मोठ्या टोकाचा लोकरीचा असा वेढा द्यायचा आणि या सरकत्या गाठीतून तो बाहेर घ्यायचा. मग पुन्हा दुसरा वेढा घ्यायचा आणि तो सरकत्या गाठीतून पुन्हा बाहेर घ्यायचा. फक्त एक लक्षात ठेवायचं की हे आपलं बोट आहे, हे जे बोट आहे ज्याच्या भोवती लोकर गुंडाळली आहे हे असं ताणून ठेवायचं म्हणजे आपले वेढे आपल्या साखळ्या व्यवस्थित येतात. ह्या अशा ही तिसरी साखळी झाली. आता ही चौथी साखळी झाली. अशा पद्धतीने हे साखळ्या होतात. फक्त हे बोट आहे आपलं तर ते ताणून ठेवायचं आणि ह्या अशा साखळ्या करत राहायच्या. आता या साखळ्या करताना तुम्ही पाहू शकत असाल स्क्रीनवर की ह्या व्ही आकाराच्या साखळ्या झालेल्या आहेत. ही समोरची जी बाजू आहे ती तुम्ही नीट पाहू शकता की ही व्ही झालेली आहे, इंग्रजी व्ही जे असतं ते. आणि ह्याच्या मागची बाजू जर तुम्ही पाहिली तर ती पाठीच्या मणक्यांसारखी दिसते. हे पाठीच्या मणक्यांसारखे ही बाजू दिसते आणि ही इकडची बाजू मात्र इंग्रजी व्ही आकाराची दिसते. आता जर तुम्हाला हे साखळ्या आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये अशा घेऊ शकत राहतो. आणि जर हे नको असेल किंवा आपल्याला हे विणकाम केलेलं काढायचं असेल तर हे छोटं टोक हातात धरायचं, इकडं मोठं टोक हातात धरायचं आणि हे फक्त असं ओढून घ्यायचं. त्यामुळं काय होतं आपली लोकर पुन्हा पहिल्यासारखी होते. म्हणजे आपलं असं केलेलं काम निघून जातं आणि आपल्याला पुन्हा पाहिजे तर